सांगतोय संत जनाशी बोलतात संपलं. पुढे सांगतोय संत मनाशी बोलतायत. अनेक प्रमाण देत आहे, एक प्रमाण देतो, एक अभंग सगळ्यांच्या पाठ आहे. त्या अभंगामध्ये तो पोर मनाशी बोलतोय. बघा ऐका. नको काळाची हे मुडी पडेल जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप हे म्हणा नको नको रे म्हणा माया जवळ म्हणा. काळ जर जवळ आला तर सोडविना राजा देशीचा चौधरी अनिक सोयरी भली भली म्हणून म्हणा नको नको रे म्हणा तुम्हाला जवळी. एक मनाशी बोलतायत, दोन जनाशी बोलतायत आणि कुठे कुठे संत देवाशी बोलतायत. ऐका, आजच्या अभंगामध्ये नाथ महाराज देवाशी बोलतायत. नाथ महाराजांची भक्ती पाहून परमात्मा प्रसन्न आहेत आणि भक्ती पाहून प्रसन्न असणाऱ्या परमात्म्याने नाथ बाबांना विचारलं, बोलले बाबा तुमच्या भक्तीवर मी प्रसन्न नाही, तुमच्या भक्तीवर मी प्रसन्न नाही. मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला सगळ्यांना. आपल्या एक नीट ऐका बसले, आपण केलेला परमार्थ जगाला आवडावा का देवाला आवडावा? कुणाला आवडावा? देवाला. जगामध्ये अशी काही माणसं तुम्ही कसंही वागा ते नावच ठेवणार. कितीही चांगली भक्ती करा, सगळ्यांना पटणार नाही, सगळ्यांना आवडणार नाही. मी म्हणतो जगाला आवडेल अशी भक्ती करायचीच नाही, देवाला कशी आवडेल याचा प्रयत्न करायचा. मी 2-3 वाक्य सांगतो, लक्ष देऊन ऐका. आपण देवाची आठवण काढणे याला सामान्य भक्ती म्हणतात आणि देवानं आपली आठवण काढणे याला श्रेष्ठ भक्ती म्हणतात. देवासाठी आपल्या डोळ्यात पाणी येणं ही सामान्य भक्ती आहे. आपल्या डोळ्यात देवासाठी पाणी येणं सामान्य भक्ती आहे, पण देवाच्या डोळ्यात पाणी आपल्यासाठी येणं श्रेष्ठ भक्ती आहे. शेवट ऐका, आपण देवाकडे जाणं ही सामान्य भक्ती, देवानं आपल्याकडे येणं श्रेष्ठ भक्ती. अशी भक्ती करावी ती भगवंताला प्रिय असावी. नाथ महाराजांची भक्ती पाहून परमात्मा प्रसन्न आहेत आणि बोलतात, बाबा तुमच्या भक्तीवर मी प्रसन्न आहे, काय पाहिजे ते बोला, काय पाहिजे ते बोला. आता नीट ऐका, संत या पदाचा विचार केला तर मरणाची वेळ आली तरी संत कधी मागत नाही. दोन्ही बाजू मी सांगतो तुम्हाला. एक काही आजचाच अभंग आहे, त्याच्यामध्ये काहीतरी मागितलंय, आणि दुसऱ्या बाजूचा जर विचार केला तर संत मागणाऱ्या माणसाला किंमत देत. हात बसरीजीने धिगल द्याचे, हात बसरीजीने धिगल द्याचे, हात बसरीजीने धिगल द्याचे. ब्रह्मांड ठेवे हात पसरी जिने धिक द्याचे. एकीकडे संत मागणाऱ्या माणसाचा धिक्कार करताय आणि काही अभंग जर मागणीचे बघितलं त्याच्यामध्ये धडधडक धडक मागतायत. ते कसं काय असू
आज चालू आहे आणि पायी तीर्थयात्रा नमस्कार हे सगळं मागणंच आहे. एकीकडे मागणाऱ्याच्या जीवनाचा धिक्कार करतात आणि दुसरीकडे संत मागतात. हे कसं काय? खरं तर विचार केला ना, लक्षात द्या, संत या लोकांमध्ये मागण्यासाठी नाही तर देण्यासाठी आले. मी 4 वर्ग सांगणार आहे तुम्हाला, लक्ष देऊ नका. पहिला वर्ग आहे घेणं नाही देणं नाही. दुसरा वर्ग आहे त्याला फक्त घ्यायचं माहिती आहे. तिसरा वर्ग आहे घेतो सुद्धा आणि देतो सुद्धा. आणि चौथा वर्ग आहे तो फक्त देत राहतो. याची उत्तर तुमच्या लक्षात ठेवा. पहिला वर्ग आहे घेणं नाही देणं नाही. दुसरा वर्ग फक्त घ्यायचं माहिती आहे, येऊ द्या. तिसरा वर्ग आहे गरज पडली की घेतो आणि काम झालं की देतो. आणि चौथा वर्ग आहे फक्त देत राहतो. आता उत्तर लक्षात ठेवा. घेणं नाही देणं नाही मूर्ख. काय माणसं म्हणतात आपल्याला कोणाचं काय घेणं देणं नाही, उपयोगच नसला काय माणसं. लक्षात ठेवा, घेणं नाही देणं नाही मूर्ख. ज्याला फक्त येऊ द्या घ्यायचं माहिती धूर्त. धूर्त अर्थ कळला का? आपल्या भाषेत कडू कडू कारल्यापेक्षा कडू जगायला. फक्त घ्यायचं माहिती. गोड बोलून जर कुणाचे 10-5 हजार घेतले जन्म ठेपच त्या पैशाला, मी याला तरी देत नाही असे नाही तर माझ्या का. घेणं नाही देणं नाही मूर्ख. फक्त घ्यायचं माहिती त्याला म्हणायचं धूर्त. गरज पडली की घेतो, काम झालं की ज्याची त्याला देतो शहाणा. आणि फक्त देत राहतो तो संत. विठाला देती आली देती आली यासी दान. संत या लोकांमध्ये देण्याकरता आले आणि देण्याकरता घातला दुकान. फक्त देत राहतो त्याला संत म्हणायचं. देणारे संत काही काही अभंगामध्ये मागतात कसे? मागणाऱ्याच्या जीवनाचा धिक्कार करणारे संत, फक्त देत राहणारे संत काही काही अभंगामध्ये मागतात कसे? तर ऐका, मागत असताना संत स्वतःसाठी न मागता जगासाठी मागतात. किंबहुना सर्व सुखी पूर्ण भोवो निती निरोगी भजिजो आदि पुरके अखंडित. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणताय गुरुकडे सगळ्यांना सुखी करा. निवृत्तीनाथ म्हणतात ज्ञाना सगळ्यांना सुखी केलं तर तुला काय मिळेल? त्यानंतर शेवटी बोलताय एद म्हणे श्री विश्वेश्वरा हा होईल दान पसाव मग येणे बरे ध्यान देवो सुखिया झाला येणे बरे ध्यान देवो सुखिया. काय म्हणले गुरुकडे? तुम्ही सगळ्यांना सुखी केलं त्यानं मी सुखी होईल. संत एकट्यासाठी मागत नाही, जगासाठी मागत. एक प्रमाणे सगळ्यांना पाठे नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखीने झालं पाडून घे. ज्याच्या ज्याच्या देव तुमचं नाव आहे मुखामध्ये त्याचं कल्याण करा. तो कुठल्या जातीतला असो, धर्मातला असो, पंथातला असो, संप्रदायातला असो, तुमचं नाव त्याच्या मुखात एकामध्ये कोणी असू दे त्याचं कल्याण करा. स्वतःसाठी नाही जगासाठी मागतात. चला पुढे. संत या देहासाठी मागत नाही, संत देवा करता मागतात. काय मागतात? तुझा विसर ए देवा. आमच्या संसाराला काढीला मी ते झालं पण आम्हाला तुझा विसर नाही पडला पाहिजे.
तुम्हीही देवाला कुठल्याही मंदिरात गेल्यानंतर पहिली मागणी करा, देवा आम्हाला तुमचा विसर पडतो, त्याला लागून दुसरी मागणी करत जा, तुला सुद्धा आमचा विसर पडतो. लक्षात ठेवा, आपलं बरं कुठपर्यंत सगळ्याच माहिती का? जोपर्यंत आपण देवाच्या लक्षात आलो तोपर्यंत बरे आहोत. ज्या दिवशी देव आपल्याला विसरला त्या दिवशी सकाळी सकाळीच आपल्या दारात पावणे रगड्याची गर्दी. त्याला पोहे खायला, आपल्याला शेवटचा निरोप देण्यासाठी. आपण त्याला विसरून त्यानं सुद्धा विसरून. देवा पहिली मागणी तुझा विसरणं बाबा, आणि दुसरी मागणी विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी. संतांच्या द्वारे मागणी शेवटची विनावानी संत जनी परिसावी. एकच मागणी विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी. मागतात संत पण जगाकरता, मागतात संत लक्षात ठेवा पण देवा करता, आणि मागतात संत फक्त आणि फक्त परमार्था करता. विठाला एक संत जगा करताच मागतात, दोन संत देवा करताच मागतात, आणि तीन संत संसारासाठी न मागतात परमार्थासाठीच मागतात, परमार्थासाठीच मागतात. आणि ऐका, माणसाने सुद्धा मागत असतानाच परमार्था करताच मागितलं पाहिजे. परमार्था करता काय गरजेचं आहे नीट ऐका. ज्याला चांगला परमार्थ करायचा आहे त्याच्याकडे चांगल्या मनाची गरज आहे. नीट ऐका, ज्याला चांगला परमार्थ करायचा आहे त्याला चांगल्या मनाची गरज आहे. ज्याचं मन चांगलं त्याची देवपूजा चांगली, त्याचं मन चांगलं त्याचं भजन चांगलं, ज्याचं मन चांगलं त्याची भक्ती चांगली, ज्याचं मन चांगलं त्याची तीर्थयात्रा चांगली. चांगला परमार्थ करण्यासाठी मन चांगलं पाहिजे. या मनाचा एक स्वभाव आहे कोणता? जिकडे थांबाय पाहिजे हे तिकडे थांबत नाही, आणि जिकडे थांबायची गरज नाही तिथे थांबल्याशिवाय. कीर्तन चालू असताना आजूबाजूला बसायची गरज, ते बसवीत आहे तिथे. इकडे आलं पाहिजे पण येऊ देत नाही. परमार्थ चांगला होण्याकरता चांगल्या मनाची गरज आहे. हे मन इकडे तिकडे न जावं, त्याच्या जवळच राहावं. म्हणून नाथ महाराज अतिशय चांगली मागणी करतात मनाच्या संबंधाने.
सगळे दांडी मागे असू दे. एवढं उंच आणि एवढ्या चांगल्या स्वरात न फाटता एवढ्या उंच स्वरात जर कुणी म्हणायला इतकं मला आवडतंय, मला येत नाही तेवढ्या उंच म्हणून माझ्या पोटात बघत आहे. आता घेता कुणाच्या बापाचे, मला उंच मला येतं पोटापुरतं नावापुरतं काय उंच म्हणता येईल. नाहीतरी जगामध्ये देवानं सगळ्याला सगळ्या गोष्टी दिलेल्या नाहीत. आणि लक्षात ठेवा, देवानं जर सगळ्यांना सगळ्या गोष्टी दिल्या असत्या, खरं सांगा बरं, कुणी कुणाला मोजलं असतं? तुझलेशी नाही का? मोजलं नसतं. नीट आहे का? 2-4 वाक्य सांगतो लक्षात. या जगामध्ये दुर्जन लोक आहेत म्हणून सज्जनाला किंमत आहे, अज्ञानी लोक राहतात म्हणून ज्ञानी लोकांना किंमत आहे, पाप करणारे लोक आहेत म्हणून पुण्य करणाऱ्याला किंमत आहे, शेवट या जगात गरीब लोक राहतात म्हणून श्रीमंताला किंमत आहे. सगळे श्रीमंत असते तर कुणी कुणाला मोजलं नसतं. मलाही मला वाटतं की आपण पुढच्या जन्मात भेटला तर या जन्मात नाही. चला ऐका, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये नाथ महाराज देवाकडे मागणी करतात. देवा माझे